जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे रानात आणि मागल्या वेळी आपण दाखवलं बघा, ह्या रानात आपलं खोडवं गेलं बैलगाड्या आपण बाहेर काढलेल्या आणि त्या रानाच्या आता लेवल करून घ्यायला चालल्या. खाली एक 2 गुंठ रानातच मोकळं पडलेलं. ते लेवल केल्याशिवाय जास्त काय उगवण पण नव्हतं, त्यामुळे आता लेवल करून घ्यायचं चाललं मित्रांनो. आज दोन्हीकडे काम आहे, खाली बागत पण माणसं आहेत आणि आज वर ट्रॅक्टर आहे, त्यामुळं आज लय लोड कामाचा. तरी पण आपण ब्लॉग करायला लागलो. तरी बघा मित्रांनो, निस्वार्थी प्रेम त्याला म्हणतात. हे मोठ्या प्राण्यांच्या गणपती मित्रांनो. बागत या कुठं राहण्यात आल्या वस्तूला या कुठं आहे बघा, कायम मागणार राहणार कुठं पण केला. निस्वार्थी प्रेम म्हणजे भोपळ्याला जे अन्न आपण घालतो त्या अन्नाची परतफेड असते ती त्या प्राण्यांच्या. तर मित्रांनो, खाली आलेलो आहे आपण आता बागेत आणि बागेत आपण बागेचं छाटणीचं काम चालू आहे आणि पुढे आता गडी माणसं पण आहेत आपल्याला छाटणीसाठी. आणि हे बघू शकता, या काड्या सगळ्या छाटून खाली टाकलेल्या आहेत आणि त्या सगळ्या अशा पद्धतशीरपणे लावून घेणार आहे आपण. आणि उन्हाळी काम आहेत मित्रांनो. उन्हाळी काम अशी म्हणजे उन्हाळ्यात एक बागा वगैरे छाटून घ्यायला लागतात आणि त्याच्यानंतर परत जेव्हा हिवाळ्यात आपण पीक छाटणी घेतो, पीक छाटणीच्या नंतर जेव्हा द्राक्ष वगैरे लागते ते हिवाळ्यात मग आता काडी तयार करून घ्या लागतात आणि त्या काडीला नंतर द्राक्ष लागतात. आता हे पीक गेलेले काड्या आहेत, त्यामुळे छाटून आता नवीन जोमाच्या काड्या तयार करून घ्या लागतात. तर आता निम्मा प्लॉट आपला खालचा छाटून झालेला आहे. हा एकराचा प्लॉट आहे आणि वरती आता तुम्हाला ट्रॅक्टर दाखवलं त्या बाजूला 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, तिथलं पण टाकायचं आणि त्यातल्या आता निम्मचा 20 ते 25 गुंठे छाटून झालेला आहे आणि बरोबर असं पद्धतशीर बघा सगळ्या डोंगरांना काट्या लावून घेतलेला आहे. तर मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता यातल्या 1-2 वळी शिल्लक राहिले त्यांना 20 गुंठ वरनं टाकायचं. पप्पा म्हटलं जरा वरनं ट्रॅक्टर बसणे गेडा मारून येतात, कारण तिकडे पण काम चालू आहे, तिथं पण जरा थांबलं पाहिजे. तिकडे आता निघालो वरच्या राव. तर आपण आलेलो आहे आणि भावानं काय निम्म्याला ज्यादा संपून टाकले लेवल करून. लेवल एकदम पद्धतशीर झालेले आहे आणि तिकडच्या बाजूचं 20 गुंठ्यातलं थोडंफार राहिले अजून लेवल करायला. तेवढं झालं की झालं. तिकडची पट्टी झालेली आहे लेवल करून. काय ताशी काम असते यांचं, त्यामुळे काय लय विचार करायला लागत नाही. निवांत काम करायला बाबा वाटतं. माती पद्धतशीरपणे आणल्यावर कधी साधं. तर मित्रांनो, घरी आल्यानंतर 6 वाजता मग फोन आला आजच आमच्या खेळायला आहे म्हणून आणि आम्ही आले आता खेळायला आलेलो, क्रिकेट खेळायला आलो. आणि हे बघा आमच्या समेत बा काय मोबाईल घेतलाय नवीन आता iPhone. काही विषय नाही, सारखं व्हिडिओ एडिटिंग कुठं काय तर असलं चालू असते बाबा. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये बघता एवढं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.